तर आखाती युद्धाचा परिणाम पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवरती झालाय आणि त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांवरती आधारित फटाका उद्योगावरती देखील त्याचा थेट परिणाम झालेला आहे। फटाका निर्मितीसाठी लागणाऱ्या सल्फर, पोटॅशियम आणि नायट्रेट या पदार्थांच्या किमती 50% वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे फटाका निर्मितीचा खर्च हा वाढलाय। त्यामुळे फटाक्यांच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या 15व्या दिवशीही दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरूच। 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1444 इराणी नागरिकांचा बळी। अमेरिकेचा इराणचं लष्करी तळ खर्ग आयलँडवरती हल्ला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्बवर्षाव असल्याचं वर्णन। अमेरिकेकडून मोस्तफा खामेनींवर इनाम जाहीर। मोस्तफा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस। खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवरती देखील इनाम जाहीर। तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरच्या काळाबाजार आणि साठेबाजीला ऊत। दलालांकडून दुपटीनं पैसे उकळून सिलेंडरच्या विक्री। तर मुंबई, पिंपरी चिंचवड, धुळे आणि परभणीसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई। एअर इंडियानंतर इंडिगोची ही तिकीटं महागली। इंडिगोकडून सर्व उड्डाणांवरती इंधन शुल्क लागू। आखाती देशांमधील युद्धामुळे एटीएफच्या दरामध्ये वाढ झाल्यानं निर्णय। देशात वर्षभरामध्ये 166, राज्यात 41 वाघांचा मृत्यू। राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये आकडेवारी सादर। वन संरक्षणातील हलगर्जीपणा, शिकार, मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे मृत्यू होत असल्याचं समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।